तर आपण जर पाहिलं सुरुवात होतीये ओम नमः पार्वतीपते हर हर महादेवची घोषणा इथे होताना पाहायला मिळणार आहे आणि सुरुवात होती सामन्याला WPL वडकी प्रीमियर लीगचा पहिला दिवस. पहिला बॉल जर पाहिलं गेलं मोठा बिगी केला ऑन साइडला बॉल खेळून काढला शतश बॉल पर्यंत आपण पाहत आहेत सिंगल धाव जी त्यांना पाहायला मिळाली आहे. अतिशय सुंदर नियोजन मात्र आपण पाहत आहेत वडकी प्रीमियर लीगचा 25 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पहिला सामना प्रेक्षकांची अलर्ट गर्दी जे आपण या ठिकाणी पाहत आहेत. अनेक चाहता वर्ग इथे जो दाखल झाला गेलाय. पहिला सामना जो आपल्याला बघायला मिळणार आहे गोलंदाज जर पाहिलं सज्ज मोठा बिग हिट आलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. अतिशय सुंदर बिग हिट मात्र पाहायला मिळालाय. षट क्रमांक पहिला या ठिकाणी आपण पाहता जे सुरू असणार आहे. बाउंड्री लाईनला जे प्लेयर बसले त्यांना थोडी विनंती आहे थोडं मागे सरकून बसा. चांगला बॉल मैदानामध्ये जबरदस्त फटका जबरदस्त षटकार. षटकार मात्र येताना बघायला मिळणार आहे. पहिल्या दिवस या स्पर्धेचा वडकी प्रीमियर लीगचा रणसंग्राम साहसांचा खेळ पराक्रमांचा खेळ. बिग हिट पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर वन ऑफ द बाहुबली बिग हिट चेरन. धावफलक जर पाहिलं धावसंख्येमध्ये पाहायला मिळाला ती 17 धावा. पुन्हा एकदा मोठा बिग हिट करायचा प्रयत्न शत्रक्षक बॉलच्या खाली झेल इथे झालाय. फलंदाजाचं काम तमाम फलंदाज बाद. नो बॉल नंतर फ्री हिट नाहीये सर्व संघांनी नोंद घ्या. थँक्यू डीजे धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती धावसंख्या जर पाहिली स्कोर असणार आहे 17 धावा. 17 धावा धावपलकामध्ये आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिलं तिथे चालू असताना 1/17 सुरुवात चांगली करताना पाहायला मिळणार आहे. जर पाहिलं आपण एका बाजूला मोरे वस्तीचा संघ गोलंदाज सज्ज असेल आता बॉलिंग ट्रॅक वरती. या बॅटचा बॉल पहिला बॉल जर पाहिलं गेलं समोर खेळला गेलाय. शतशः मात्र बॉल पर्यंत आपण पाहत आहेत इथं पाहायला मिळणार आहे. धावफलक मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र पाहायला मिळाला आता धावसंख्येसाठी 18 धावा धावफलकामध्ये आपण पाहत आहे. षटक क्रमांक दुसरा चालू असेल. पहिला बॉल सुंदर असा जो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. कशा प्रकारची अडचणी कामगिरी मात्र जी पाहायला मिळतीये. गोलंदाज सज्ज असणार आहे पाहूयात. यावेळेचा फुलटॉस बॉल मोठा बिग हिट आलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलवरती नक्कीच पाहायला मिळालेत. धावफलक मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती जर पाहिलं गेलं धावसंख्येमध्ये जाऊन पाहायला मिळते तब्बल स्कोर कार्ड जर पाहिलं आपण 20 धावा. बॉल हवेमध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल सुटला गेलाय. द्विधा मात्र पाहायला मिळालं. 2 धावा आल्यात.
धावपल मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तर स्कोर वरती आहे त्या धावा 22 धावा ज्या स्कोर कार्डला आपण पाहत आहेत. गोलंदाज जर पाहिलं सज्ज असेल आता बॉलिंग ट्रॅक मध्ये बघायचं कशा प्रकारची आणखी कामगिरी पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा बिल करायचा प्रयत्न केला. शतशक बॉल पर्यंत पाहायला मिळाला आहे. सिंगल धाव इथे पाहायला मिळाली. स्कोर मात्र पुढे सरकतो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचणार आहे होता षटक क्रमांक दुसरं झालं असं धावसंख्या जर पाहिली 22 धावा 23 धावा स्कोर काढला आहेत. यावेळेचा बॉल मोठा बिगिट केला आहे. शतशक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळाला आहे. नोबलचा इशारा आलाय आणि पाहता पाहता आपण जर पाहिलं 3 धावा देखील तिथे पाहायला मिळाल्या. फ्रीची संधी असणार आहे. नाहीये सर, कोणत्याच नो बॉलला फ्री नाहीये. सर्वांनी नोंद घ्या. आताच्या धावा सांगा सर. 3 धावा आताच्या 4 धावा आताच्या 9 बॉलची एक आणि 3 धावा पळून काढल्यात. धावसंख्या मात्र आता पाहायला मिळते स्कोर कार्डवरती धावसंख्या असणार ती 26 धावा स्कोर कार्डला आपण 27 धावा ज्या लागल्या गेल्यात. या मॅचचा देखील बॉल जर पाहिला मोठा बिगिट करायचा प्रयत्न केला. शतशक मात्र बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे जो पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र जे आता पाहायला मिळेल गोलंदाज जर पाहिला पुन्हा सज्ज असणार बॉलिंग ट्रॅक मध्ये बघायचा कशा प्रकारचा या ठिकाणी खेळ मात्र इथे पाहायला मिळतोय. या पेचा बॉल पुन्हा एकदा मोठा बिगिट केलाय. शतशक मात्र बॉल पर्यंत आपण पाहत आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर का जाऊन पोहोचेल 30 धावा. यावेळेचा बॉल हो यावेळी जर पाहिलं गेलं काय घडणार आहे. फलंदाज तिथं बाद होताना पाहायला मिळतोय. दुसरा धक्का
झाली की पुढच्या कॅप्टनने टॉस उडवायसाठी यायचंय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. सुंदर अशी स्पर्धा अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा बॉल बिग हिट केला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण झालेला आहे लाजवाब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. पहिला सामना इथे रंगला गेलाय. धावसंख्या 43 धावा, 45 धावा स्कोर करला आपण पाहत आहेत. यावेळेचा बॉल फलंदाजाचं इथे काम तमाम. फलंदाज बाद. शिवराजनगर टायटन्स आणि गायकवाड चॅम्पियन. चला कॅप्टन टॉस उडवण्यासाठी या. उशीर झालाय खूप. दोन्ही कॅप्टनला लवकर कर, परत सुचत नाही मग. लवकर कर. यावेळेचा बिगिट केलाय. बॉल कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक फलंदाजाचं काम तमाम. फलंदाज बाद. लखन जुने बॉल एकाच जागी ठेवा. जुने कोणी कुठल्याही टीमला बॉल घेऊन जायला अलाउड राहणार नाही. एक लक्षात ठेवा. बाहेरून बॉल चेंज होऊन येतात. त्यामुळे इनिंग संपल्यानंतर बॉल अंपायरकडे जमा करा. ओव्हर संपल्यानंतरही बॉल अंपायरकडे जमा करा. 2 वर्ष ज्यावेळेस कॅच घेऊन जर त्या प्लेयरने बॉल खाली आपटला तर त्यावर ती विकेट दिली जाणार नाही. हे लक्षात ठेवा. सिंगल बॉल टेनिस स्पर्धा आहे ही. त्यामुळे बॉल खाली विकेट पडल्यानंतर कोणी आपटायचं नाहीये. चालू होईल लगेच. 1-2 मिनिटं ऐका ना. 2 मिनिटं हे झाल्यावर सांग रे देवा. चला शिवराजनगर आणि गायकवाडी आपल्याला विनंती आहे टॉस उडून घ्यायचा आहे. सामन्याला आधीच आज उशीर झालाय. तेव्हा दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस उडून घ्यायचा आहे. अंपायरला विनंती आहे. हॅलो सर्व संघांना विनंती. आपल्याला आज उशीर झालाय. थोडं सहकार्य करा. वेळेचे बंधन पाळा. मोरवस्ती फायटर्स सलामीची जोडी लवकर मैदानात या. तर 45 धावा झालेल्या आहेत विजयासाठी. जर पाहिलं 46 धावेचं आव्हान असणार आहे. ते अगदी मोरेवस्ती क्रिकेट क्लब संघ टॉस साठी यायचंय. गायकवाडी चॅम्पियन शिवराजनगर टॉस साठी यायचं आहे. डीजे मोरवस्ती फायटर्स आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि यानंतर होणारा सामना गायकवाड चॅम्पियन्स वर्सेस शिवराजनगर टायटन्स हा उत्कृष्ट सामना होईल. यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. टॉस का बॉस. शिवराजनगर विन द टॉस, चूज द बॅटिंग. सामन्याला होते सुरुवात.
तर जर पाहिलं सामन्यात सुरुवात होणं पाहायला मिळणार आहे. गोलंदाज जर पाहिलं सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं कशा प्रकारची आणखी कामगिरी पाहायला मिळणार आहे. गोलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. अमित दाखल झाला गेलाय. अमित आलेला असेल. अगदी पहिला सामना आहे वडकी प्रीमियर लीग WPL आपण इथे पाहत आहेत. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा इथे साकार केली गेलेली आपण नक्कीच पाहतोय. काय घडणार आहे मैदानामध्ये तुम्ही बघताय. सुंदर स्पर्धा आहे मैदानाच्या आतमध्ये. एक अप्रतिम नियोजन वडकी प्रीमियर लीग WPL इथे मात्र साकार होताना पाहायला मिळणार आहे. पण जर पाहिलं गोलंदाज देखील सज्ज असेल बॉलिंग मार्क होती बघायचं काय कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. गणेश आणि विनोद आपण इथे पाहत आहेत. अमित मोडक पहिलं शॉट टाकेल आता. अमित मोडक सज्ज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल मात्र मोठा बिगिल केला. शतशक मात्र बॉल पर्यंत नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक जबरदस्त चौकार. इथे पहिला पंच निर्णय सांगायचा आहे. एक मिनिट. तर आपण जर पाहिलं पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होताना बघायला मिळेल. अनेक नियम आहेत खऱ्या अर्थानं सुंदर स्पर्धा आहे. अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. चांगला बॉल एक सिंगल मात्र येताना पाहायला ते मिळणार आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये धाव पाहायला मिळाली. अगदी स्कोर कार्ड जर पाहिलं धावपलकावरती आहेत त्या तब्बल 5 धावा त्या स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल जर पाहिलं मोठा बिगिल केलाय. शतशपाचा बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. बॉल तिथे जाईल सरळ सीमारेषेच्या दिशेनं. मात्र क्षेत्ररक्षक डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज असणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अमित मोडक. हो यावेळेचा बॉल बिगिट करायचा प्रयत्न केला. शतशक मात्र पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन सिंगल आली आणि धावपलक मात्र पुढे सरकत आहे. अमोलदादा मोडक सुंदर संकल्पना 25 संघांना एकत्र करण्याचं कार्य केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं धावा मिळणार आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड मात्र हो धावा 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 आर पार तार अगदी आला आहे तुफान मैदानामध्ये आणि 4 धावा इथे पळून काढल्यात. स्कोर कार्ड वाढणार आहे धावपलक आहे ते 7 धावा धावपलकामध्ये आपण 11 धावा स्कोर कार्डला आपण पाहत आहेत. 11 धावा स्कोर कार्डला ज्या पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना अगदी सुरुवातीला स्पर्धेमध्ये चुरस वाढणार आहे आता, कारण हा महासंग्राम आहे. 25 संघातून एक संघ चॅम्पियन बनणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. या मॅचचा बॉल जर पाहायला गेला मोठा बिगिट करायचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. एक सुंदर बॉल होता डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. षटकाची मैदानामध्ये होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावपलकावरती आपण जर पाहिलं 12 धावा ज्या स्कोर कार्डला आपण पाहतोय.
सुंदर असं नियोजन मात्र इथे साखर केलं गेले. मोबाईल आहे कोणाकडे? धावसंख्या आपण जर पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला गेला. धावसंख्या 12 धावा स्कोर करला आपण पाहत आहेत. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या असेल ती 12 धावा. सगळ्या सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि या बॉल वरती क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडले कमी. षटकाराची आली हमी. वादळी षटकार. षटकार आलाय. धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळणार. स्कोर कार्ड वाढेल. एक जबरदस्त फटका खेळला गेलाय. सोन्या गणेशच्या बॅटमधून मात्र हा जबरदस्त फटका. जसं नंबर 33 सोन्या. धावफलक वाढणार आहे. संघ धावसंख्या असेल 18 धावा धावफलकामध्ये ज्या पाहायला मिळणार आहेत. फुटबॉल बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिगी केलाय. शतशः मात्र बॉल परत असणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. इथे आपण जर पाहिलं 2 धावा मात्र नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल प्लस सिंगल आहे. मात्र नो बॉलला कोणती फिट नाहीये. नो बॉल प्लस 2. 3 धावा आताच्या आल्यात. स्कोरचं काम खूप खरं तर अवघड आहे ते, कारण त्याला बारीक लक्ष द्यावं लागते, कारण हाफिजची स्पर्धा आहे. बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल झालाय. फलंदाज बाद. कृपया बॉल जमा करा. सर्वांना एक विनंती आहे. षटक क्रमांक जर पाहिलं, दुसरं षटक मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार. धावसंख्या जर पाहिली स्कोर कार्डवरती त्या 21 धावा. या बॅटचा बॉल जर पाहायला गेला इथे अप्रतिमाचा चेंडू मात्र इथे जो पाहायला मिळालाय डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या बॅटचा बॉल जर पाहायला गेला पुन्हा एकदा मोठा भूमिकेचा प्रयत्न केला. आणखीन एक लाजबाब चेंडू होता. डॉट बॉल आहे. बॉलिंग करण्यासाठी मात्र रमेश तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना इथे रंगलाय. टप्प्याचा बॉल. मोठा बिग हिट. लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद. पंच आपल्याला एक विनंती. स्वतःचं लक्ष असलं पाहिजे. जर आपण मैदान सोडून गेला तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्लेयरने विकेट पडल्यानंतरही अंपायरकडे लक्ष द्या. चला चालू करा. मॅचेस व्हायचे अजून. शेवटचा चेंडू शिल्लक. समीकरण सांगू. पहिला 6, दुसरा 9, तिसरा आउट, परत डॉट डॉट आणि परत आउट. तर पाहूयात काय घडतंय मैदानामध्ये. टप्प्याचा बॉल या वेळेस बिगिर करायचा प्रयत्न केला. लॉंगला बॉल खेळून काढला. शतशेमाचा बॉल पण असणार. दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्यात. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड जर पाहिलं जाऊन पोहोचला तर धावसंख्या 23 धावा. अगदी 2 षटकाचा खेळ या ठिकाणी जो संपला गेलाय. 23 धावा धावफलकामध्ये वर्की प्रीमियर लीग WPL 2025 मात्र इथे अमोलदारा मोडक यांच्या माध्यमातून मात्र साकार होताना पाहायला मिळणार आहे. 25 संघाचा सहभाग. अगदी पहिला सामना. 23 धावा धावफलकामध्ये लागल्यात. 48 धावांची गरज आहे. 23 झाल्यात.
2 बाद आहेत. गणेश अकरावती खेळतोय. समीकरण 12 चेंडू 23 धावा. 23 झाल्यात. अजून देखील 23 बनवायच्यात. अंकुश मोबाईल दे रे तुझा. वाईट बॉलचा इथे मात्र लाईव्ह लावून दे. इशारा पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र वाढतीय. स्कोर असेल 24 धावा धावपलकामध्ये आपण ज्या पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अनिकेत हो आंबेकर यावेळेचा बॉल बिग हिट. शेर शिवा का छावा. इथे मिळतील 6 धावा. वडकी प्रीमियर लीगचा नगाती हल्ला. आहे त्यावरच उभे राहून खेळायचे. तर पुढे जर कोणता प्लेअर खेळला तर तो बॉल पकडला जाणार नाही. त्यामुळे कंपल्सरी रेषेवर राहूनच खेळायचे. अकुटापाय जवळ पुन्हा जो हल्ला मात्र केला गेला. शतोषक मात्र बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. धावसंख्या मात्र पाहायला मिळते. 2 धावा. स्कोर मात्र वाढणार. संघ धावसंख्या असेल ती बनवल्या गेल्या त्या 32 धावा. 32 झाल्यात. बनवायच्या त्या अजून देखील 14 धावा. 10 बॉलचा खेळ बाकी. 14 धावांची आवश्यकता असणार. पहिला सामना. प्रेक्षकांचं स्वागत समस्त ग्रामस्थ वडकी. हो आणखीन एक लाजवाब फटका. बिग हिट और एक 6 रन षटकार. चला यानंतरचा होणारा सामना. लगेच दोन्ही संघांनी आपला ताबा घ्यायचा आहे. लगेच सामना चालू होईल. गायकवाड चॅम्पियन्स लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि शिवराजनगर आपले 2 बॅट्समन लगेच पाठवा.